नमस्कार. आज आपण एका अशा महान वास्तुविशारदाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी एक अशी कलाकृती घडवली जी आजही स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना मानली जाते. नाव आहे गुंडन अनिवेरिताचारी. चला त्यांची आणि त्यांच्या कामाची ही गोष्ट जाणून घेऊया. भारतात कर्नाटक राज्यात पट्टदकल नावाच्या ठिकाणी एक मंदिर आहे, विरूपाक्ष मंदिर. तब्बल 1300 वर्षांपासून ते दिमाखात उभं आहे. हे फक्त एक मंदिर नाहीये, तर ही आहे कला, इतिहास आणि मानवी कौशल्याची एक जिवंत कहाणी. पण मग प्रश्न पडतो की एवढी भव्य आणि इतकी सुंदर वास्तू ही घडवली कोणी? याच्या मागे कोणाची कल्पनाशक्ती होती? कोण होता तो द्रष्टा? तर याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतात, जी आपल्याला थेट त्या महान वास्तुविशारदापर्यंत घेऊन जातात. त्यांचं नाव होतं गुंडन अनिवर्रिताचारी. 8व्या शतकात चालुक्य राजवटीच्या काळातले एक महान वास्तुविशारद. आणि हो, ते फक्त आर्किटेक्ट नव्हते, तर एक असे कलाकार होते ज्यांनी दगडांमधून इतिहास घडवला. आता ही गोष्ट ऐका, खूप इंटरेस्टिंग आहे. त्या काळात म्हणजे आजच्या काळात जसा चीफ आर्किटेक्ट असतो ना, त्याला तेव्हा सूत्रधारी म्हणायचे. नावावरूनच कल्पना येते नाही का? सूत्र धारण करणारा. म्हणजे जसा एखादा फिल्म डायरेक्टर संपूर्ण सिनेमाची जबाबदारी घेतो, तसंच हा सूत्रधारी एका एका दगडापासून ते कळसापर्यंत संपूर्ण प्रोजेक्टला एकाच धाग्यात बांधून ठेवत असे. मग अनिवर्रिताचारी यांच्यासारखे महान कलाकार तयार कसे व्हायचे? तर तेव्हा विश्वकर्मा कारागीर संघ असायचे. इथे ज्ञान पिढ्यानपिढ्या म्हणजे वडिलांकडून मुलाकडे असं दिलं जायचं. गुरुशिष्य परंपरेतून नवीन मुलांना तयार केलं जायचं आणि त्यांना वास्तुकलेच्या प्राचीन शास्त्रांमध्ये म्हणजेच वास्तुशिल्पात अगदी पारंगत बनवलं जायचं. तर मग हे इतकं भव्य मंदिर बांधलं गेलं, यामागे एक खास कारण होतं, आणि ते कारण म्हणजे एका राणीने दिलेला शाही आदेश. गोष्ट आहे साधारणपणे 740 सालातली. चालुक्य राजा विक्रमादित्य दुसऱ्याने पल्लवांवर एक मोठा विजय मिळवला होता. या विजयाच्या आनंदात आणि पतीच्या सन्मानासाठी त्यांच्या पत्नी राणी लोकमहादेवी यांनी हे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. आणि आश्चर्य म्हणजे फक्त 5 वर्षात म्हणजे साधारण 745 सालापर्यंत हे भव्य मंदिर उभं राहिलं. त्यामुळे बघा, या मंदिरामागे 2 महत्त्वाचे उद्देश होते. एक तर भगवान शंकराप्रती असलेली श्रद्धा, आणि दुसरा चालुक्य राजवंशाची ताकद आणि त्यांच्या विजयाचं ते एक प्रतीक होतं. चला आता या मंदिराच्या आर्किटेक्चरमधल्या त्या खास गोष्टीकडे वळूया, ज्यामुळे हे मंदिर इतकं अद्वितीय ठरतं. अनिवर्रिताचारी यांनी इथे एक कमालीचा प्रयोग केला. त्यांनी उत्तर भारतातली नागर शैली, जिची शिखरं पर्वतासारखी वक्र असतात, आणि दक्षिण भारतातली द्रविड शैली, जिची वैशिष्ट्य म्हणजे उंच मजली विमान आणि मोठी प्रवेशद्वारं, या दोन्ही शैलींना एकत्र आणलं. आणि या 2 पूर्णपणे वेगळ्या शैलींना एकत्र करून त्यांनी एका नवीनच स्थापत्य शैलीला जन्म दिला, जिला वेसर शैली असं म्हणतात. खरं तर ही शैली दख्खन आणि तमिळ परंपरांना जोडणारा एक अनोखा पूलच होती. आणि हे काम त्यांनी एकट्याने नाही केलं बरं का. हे एक टीमवर्क होता. मंदिराचा जो उत्तर आणि मधला भाग होता, त्याची जबाबदारी अनिवर्रिताचारी यांच्याकडे होती. तर दक्षिण भागाचं काम त्यांचे सहकारी सर्वसिद्धी आचारी यांनी सांभाळलं. या दोघांच्या सहकार्यातूनच ही अद्भुत कलाकृती साकार झाली. चला आता ह्या माहितीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया आणि हे पाहूया की आज इतक्या वर्षांनंतरही आपण अनिवर्रिताचारी यांना का आणि कसं ओळखतो. विचार करा, त्या काळात कलाकारांना किंवा शिल्पकारांना श्रेय देण्याची फारशी प्रथा नव्हती. मग असं काय झालं की गुंडन अनिवर्रिताचारी यांचं नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलं, ते विसरलं का गेलं नाही? याचं उत्तर गंमत म्हणजे मंदिराच्या दगडांवरच कोरलेलं आहे. म्हणजे बघा, जुन्या कन्नड भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्ये त्यांचं नाव अगदी स्पष्टपणे दिलंय. इतकंच नाही तर चालुक्य दरबाराने त्यांना मोठमोठ्या पदव्या दिल्या, पेरुजेरेप्पू नावाचा एक खास सन्मान दिला आणि अगदी कर्माफीसुद्धा दिली. ह्यावरूनच कळतं की त्यांचं काम किती मोठं मानलं गेलं होतं. त्यांना मिळालेली सगळ्यात प्रभावी पदवी कोणती असेल तर ती म्हणजे त्रिभुवनाचारी. याचा अर्थ होतो तिन्ही लोकांचा स्वामी. ही पदवीच सांगते की त्यांच्या कामाचा आणि कौशल्याचा किती मोठा आदर केला जात होता. आणि त्यांच्या या अप्रतिम कामाची दखल आजच्या जगानेही घेतली आहे. 1987 साली पट्टदकलच्या मंदिर समूहाला, ज्यात अर्थातच विरूपाक्ष मंदिराचा समावेश आहे, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. आणि आता जाता जाता एक विचार मनात येतो. गुंडन अनिवर्रिताचारी यांचं नाव आज आपल्यापर्यंत पोहोचलं ही एक खूप दुर्मिळ गोष्ट आहे. पण विचार करा, इतिहासात असे कितीतरी अज्ञात प्रतिभावान कलाकार असतील ज्यांची नावं काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेली.